सुहाना इंडो चाइनीज मिक्स मसाला, अपना वाला चाइनीज। लोकसभा निवडणुकांची घोषणा। देशामध्ये 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान 60 टप्प्यात मतदान। 4 जूनला निवडणुकांचा निकाल लागणार। आचारसंहिता लागू। महाराष्ट्रामध्ये एकूण 5 टप्प्यात मतदान होणार। 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या दिवशी राज्यामध्ये मतदान। वीस मे या दिवशी मुंबईसह MMR मध्ये मतदान। मुंबईच्या 6 मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडीमध्ये 20 मे रोजी मतदान। एकोणीस एप्रिलला नागपूर, बारामती, कोल्हापुरात, तर 7 मेला पुणे, छत्रपती संभाजीनगरला, 13 मे रोजी नाशिकमध्ये आणि 20 मे या दिवशी सगळीकडे मतदान। निवडणुकांचा प्रचार करताना मर्यादा ओलांडू नका, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती रोखा। केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व राजकीय पक्षांना आदेश। आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारकडून 17 निर्णयांचा धडाका। राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार, तर सर्व मोठ्या गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक एव्हिडन्स अनिवार्य असणार। ठाकरे गटातले अनेक नेते नाराज। येत्या सोमवारी मोठा राजकीय भूकंप। शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा। लोकसभेच्या तिकिटासाठी मी उत्सुक, पण ठाकरे गट सोडणार नाही। अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण। चंद्रकांत खैरेंवर पहिल्यांदाच जाहीर टीका। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत प्रवेश। उद्या संध्याकाळी शिवाजी पार्कवर जाहीर सभा। काँग्रेसला निवडणूक पुन्हा काळ्या पैशांकडे न्यायची आहे। काळ्या पैशांचा स्रोत बंद झाल्यानं राहुल गांधींचं वक्तव्य। निवडणूक रोख्यांवर राहुल गांधींनी केलेल्या टीकेला फडणवीसांचं उत्तर। नमस्कार, मी अश्विन बापट।